छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळाले आहे। या 12 किल्ल्यांमध्ये 11 किल्ले महाराष्ट्रातले तर एक जिंजीचा किल्ला तामिळनाडूमधला आहे। दरम्यान युनेस्कोने छत्रपती शिवरायांच्या 12 किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश केला। ही बाब महाराष्ट्रासाठी अभिमानाची आहे। युनेस्कोच्या या निर्णयावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय म्हणतात बघूया। आपल्या सांस्कृतिक मंत्रालयाने भारत सरकारच्या प्रधानमंत्री मोदयांसमोर ठेवलं होतं। मी प्रधानमंत्री मोदयांचे आभार मानेन की त्यापैकी प्रधानमंत्री मोदयांनी हा निर्णय केला की जागतिक वारसा स्थळ म्हणून छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले, ज्यातले 11 किल्ले महाराष्ट्रात आहे आणि एक जिंजी हा तमिळनाडूमध्ये आहे, असे 12 किल्ले नॉमिनेट करण्याचा निर्णय घेतला। आपले 12 छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले जागतिक वारसा दर्जामध्ये वर्ल्ड हेरिटेज यादीमध्ये त्यांचा समावेश केला। ही आपल्यासाठी, महाराष्ट्रासाठी, तमाम शिवभक्तांसाठी मोठी गौरवाची आणि अभिमानाची बाब आहे। कारण आपण म्हणायचो छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र, कीर्ती, शौर्य 7 समुद्रापलीकडे पोहोचलंय आणि खऱ्या अर्थाने ते आता पोहोचलंय। 1630 ला त्यांचा जन्म झालेला होता, आता आपण 2025 मध्ये आहे, म्हणजे या सगळ्या गोष्टीला जवळ 400 वर्ष होऊन गेलेली आहेत, 395 वर्ष होऊन गेलेली। तर 395 वर्ष होऊन गेलेली असताना ज्या पद्धतीनं पुढच्याही पिढ्या ते सगळं टिकलं पाहिजे, राहिलं पाहिजे, त्याच्याकरता त्याच्यात समावेश होणं अत्यंत गरजेचं होतं। ते काम झालेलं आहे। तर शिवकालीन इतिहासाचं जिवंत प्रतीक असलेल्या रायगड किल्ल्याचा युनेस्कोचा जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आलाय। यामुळे रायगडकरांसह शिवभक्तांनी आनंद व्यक्त करत किल्ले रायगडावर जल्लोष केलाय। बातमीसोबत एक छोटासा ब्रेक, पुन्हा एकदा लगेच परत